प्रियानो, आजचा दिवस 16 डिसेंबर 2020. कोविड-19 लॉकडाऊनचे 8 मंथ्स 26 दिवस झालेले आहे. आजची बुधवारची बायबल स्टडीला आपण प्रारंभ करू. कीप मी सेफ ओ गॉड, फॉर इन यू आय टेक रिफ्यूज. आय सेड टू द लॉर्ड, यू आर माय लॉर्ड, अपार्ट फ्रॉम यू आय हॅव नो गुड थिंग्स. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सन्निधीस परमेश्वर पिता, प्रभू, बुधवारची बायबल स्टडी करण्यासाठी प्रभू आम्ही तुझ्या जवळ येतोय आणि तुझ्याकडून पवित्र आत्माची सहायची मागणी करतो. प्रभू, तुझ्या वचनाचा स्पर्श आणि प्रभू पवित्र आत्माचा आशीर्वाद प्रभू तुझ्या वचनाद्वारा सर्वांना लाभू दे प्रभू. आणि प्रभू आमच्या बुधवारची बायबल स्टडीला आशीर्वादित कर अशी विनंती करतो प्रभू. सर्व काही मान महिमा आणि गौरव तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रेनो, बायबल स्टडीसाठी प्रेषितांचे कृत्य ॲक्ट्स ऑफ द अपॉसल्स चॅप्टर 20 आपण 2 भागमध्ये घेतलेले आहे. वचन 1 ते 16. When the uproar had ended in Ephesus, Paul sent the disciples and, after encouraging them, said goodbye and set out for Macedonia. He traveled through the area, speaking many words of encouragement to the people, and finally arrived in Greece, where he stayed 3 months, because the Jews made a plot against him. Just as he was about to sail to Syria, he decided to go back through Macedonia. He was accompanied by Sopater, son of Pyrrhus from Berea, Aristarchus and Secundus from Thessalonica, Gaius from Derbe, Timothy also, and Tychicus and Trophimus from the province of Asia. This man went ahead and awaited for us at Troas. But we sailed from Philippi after the feast of unleavened bread, and 5 days later joined the others at Troas, where he stayed 7 days. On the first day of the week we came together to break the bread. Paul spoke to the people, and because he intended to leave the next day, kept on talking until midnight. There were many lamps upstairs in the room where we were meeting. Seated at the window, a young man named Eutychus, who was sinking into the deep sleep at Paul's talk on and on. When he had sound asleep, he fell to the ground from the 3rd story and was picked up dead. Paul went down and threw himself on the young man and put his arms around him. "Don't be alarmed," he said. "He is alive." Then he went upstairs again and broke the bread and ate. After talking until daylight, he left. The people took the young man home alive and were greatly comforted. We went on ahead to the ship and sailed for Assos, where we were going to take Paul aboard, going there on foot. When he met us at Aos, we took him aboard and went on to Mytilene. The next day we set sail from there and arrived off Chios. The day after that we crossed over to Samos, and on the following day arrived at the Miletus. Paul had decided to sail past Ephesus to avoid spending time in province of Asia, for he was in hurry to reach Jerusalem, if possible by the day of the Pentecost. प्रियानो, या भागमध्ये प्रेषितांच्या कृत्या याच्या लेखक लूक इथे पॉल विषय पुढे सांगत आहे. आणि लूक बोलत आहे की जेव्हा ते एफेससमध्ये सगळं ते गोंधळ किंवा अप्रोर ते समाप्त झालं, आणि आपल्याला माहीत आहे जसं ते क्लार्कनी सगळ्याला डिस्पर्स करून टाकलेलं आहे. आणि त्यानंतर आपण बघतो की पॉलने तिथे जे शिष्य, म्हणजे ते 12 शिष्य नव्हे, परंतु ते आता नवीन प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य ॲड झालेले आहे, विश्वासू लोक, त्यांना एनकरेज करण्यात आलेले आहे प्रियानो.
आणि पॉल मॅसेडोनियासाठी तो निघालेला आहे आणि तो ग्रीसला आला आणि तो मध्ये ज्या मार्गामध्ये ते खूप लोकांना प्रोत्साहन देत होता, एनकरेज करत होता, मोटिवेट करत होता प्रभूमध्ये. आणि आपण इथे बघतो की पॉल ग्रीसमध्ये 3 महिने तो राहिलेला आहे आणि प्रियानो तिथे त्यांनी लोकांना सुवार्ता गाजवलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्यांना केलेलं आहे. आणि प्रियानो तेव्हा तो सिरियाकडे तो सेल करणार होता किंवा तो शिपमध्ये तो प्रवास करणार होता. तेव्हा त्याला समजलं की यहुदी लोक काहीतरी योजना बनवत आहे, प्लॉट बनवत आहे त्याला मारून टाकायला. आणि म्हणून तो आपण इथे बघतो की तो सिरिया न जाता तो मॅसेडोनिया थ्रू तो परत जायला त्यांनी प्लान बदललेला आहे. आणि प्रियानो इथे आपण बघतो की दुसरे जे त्यांच्या साथी लोक होते ते लोक त्यांच्या पुढे गेलेले आहे आणि त्राउस या जागामध्ये ते लोक पौलची वाट बघत होते प्रियानो. आणि इथे आपण बघतो की जे पवित्र शास्त्र आहे आणि ते असं बोलत आहे वी सेल्ड अँड वी स्टेड. म्हणजे इथे आपण बघतो की लूक सुद्धा त्याच्या कंपनीमध्ये आहे, त्याच्या स्वतःचं नाव त्यांनी टाकलेलं नाही, परंतु लूक यांनी पण तो पण त्याच्याबरोबर सगळे शिष्य लोकांबरोबर तो पण आहे, म्हणून तो बोलतोय वी. आणि इथे बघतो की आपण इथे लूक पण त्यांना जॉईन झालेला आहे फिलिपी इथे. आणि आपल्याला माहीत आहे की खमीर विनाची भाकरी म्हणजे अनलिव्हड ब्रेड ते लोक देवानी त्यांना मिसर देशमधून किंवा इजिप्तमधून त्यांना मुक्त केलेलं आणि त्यांच्या सर्वप्रथम जनित लोकांना वाचवलेलं देवानी, हे त्याच्या अनलिव्हड ब्रेडची आठवण आहे प्रियानो. आणि ते लोक पाळत होते. आणि प्रियानो आपण बघतो की ते अनलिव्हड ब्रेड, फीस्ट ऑफ अनलिव्हड ब्रेड किंवा खमीर विनेची भाकरीची जे फीस्ट आहे ते संपल्यावर ते लोक सगळेजण एकत्र आलेले आहे. आठवड्याला पहिल्या दिवशी ते लोकांनी फेलोशिप लव फीस्ट केलेली आहे प्रियानो. त्या काळामध्ये प्रियानो प्रीती भोजन खूप करत होते ते लोक आणि त्याच्यामध्ये त्यांची फेलोशिप वाढत होती, त्यांचा विश्वास वाढत होता आणि एकमेकांबद्दल ती काळजी वाढत होती. आणि इथे बघतो की पॉलला तिथून निघून जायचं होतं आणि दुसऱ्या दिवशी, म्हणून तो प्रभूचे वचन बोलत राहिलेला आहे. आणि ते मध्यरात मिडनाईटपर्यंत त्यांनी सुवार्ता गाजवलेली आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल खूप सारे अशा गोष्ट सांगित राहिलेले आहे. आणि ज्या ठिकाणी पॉल संदेश देत होता तिकडे 2-3 माळ्याची बिल्डिंग होती आणि खूप सारे रात्रीच्या वेळेस खूप सारे लॅम्प होते. मे बी आपण असं बोलू शकतो की खूप सारे लॅम्प म्हणजे दिवे पेटवलेले, म्हणजे खूप गरमी वाटत असेल. आणि मग हा एक तरुण व्यक्ती इथे आपण बघतो की तिथे त्याचं नाव आहे युटिकस नावाचा हा मुलगा तरुण प्रियानो तो खिडकीजवळ बसलेला. आता प्रियानो ते मध्यरात्रीपर्यंत का बसलेला आहे त्याच्या आपल्याला ते बायबल स्टडीमधून एक पुस्तकमधून आपल्याला प्राप्त होत आहे हे थोडंसं माहिती की खूप सारे जे प्रभूचे जे विश्वासू लोक आलेले विश्वासमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या विश्वासमध्ये, त्याच्यामध्ये खूप सारे असे गुलाम पण आलेले आहे. त्यांनी पण प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे आणि दिवसभराचं त्यांनी काम करून ते लोक रात्री त्यांना फ्री टाईम मिळालेला आहे, म्हणून पॉल त्यांना सुवार्ता गाजवत आहे प्रियानो. आणि इथे आपण बघतो की युटिकस हा पूर्ण दिवस काम करून थकून गेलेला आहे आणि पॉल बोलत राहिलेला आहे आणि त्याला खूप झोप लागली. आणि मे बी तो खिडकीकडे बसलेला, थंडीगार वारा येत होती आणि मग तो एकदम खूप डीप स्लीपमध्ये गेला, त्याला खूप झोप आली आणि तो 3ऱ्या मंजिलमधून तो ग्राउंड फ्लोअरला पडून तो मरून गेलेला आहे. आणि पॉलने स्वतःला त्याच्यावर युटिकसवर त्यांनी टाकलं, त्याला आर्म्सनी त्याला धरलं आणि मग त्यांनी आपण बघतो की जसं प्रभुभोजन घेतो तसं ते पॉलने स्वतः वर गेलेलं आहे आणि प्रभुभोजन त्यांनी घेतलेलं आहे. आणि ते पुन्हा ते जे त्याच्या जे गोष्ट होत्या त्याला जे बोलायचं होतं, जे प्रचार करायचं होतं त्यांनी कंटिन्यू केलं. आणि जेव्हा दुसरा दिवस उगवला, जेव्हा पहाट झाली, सकाळ झाली, तेव्हा तो तिथून निघून गेला. आणि या लोकांना हा तरुण मुलगा युटिकस
हा त्यांना जिवंत प्राप्त झाला आणि या युटिकसला ते लोक त्याच्या घरामध्ये घेऊन गेले आणि त्यांना खूप सांत्वन वाटलं, त्यांना खूप आनंद वाटलं. आणि आपण इथे बघतो की दे वर ऑल कम्फर्टेड, त्यांना दिलासा प्राप्त झालेला आहे. आणि आपण इथे बघतो की लूक आणि दुसरे जे शिष्य आहे ते लोक शिपमध्ये बसून एसोस ला ते लोक पॉलची वाट बघत होते आणि ते लोक सगळ्यांनी मिळून ते बोटमध्ये त्यांनी प्रवास केलेला आहे. आणि पॉलने असं विचार केलं की तो एफेससला पास्ट करून तो तिकडे ते स्वतःचा वेळ तो वाचवेल, कारण त्याला ते वेळ घायचं नव्हतं, कारण त्याला पवित्र आत्माने त्याला सांगितलेलं की तुला यरूशलेममध्ये जायचं आहे, म्हणून तो उशीर करत नव्हता. परंतु पेंटिकोसचा दिवस येईल त्याच्या आधी, त्याच्या पेंटिकोस आलेला त्या दिवसाआधी त्याला यरूशलेममध्ये जायची त्याला घाई होती. प्रियानो, पुढचा भाग आपण वचन 17 ते आपण शेवटपर्यंत आपण बघूया. From Miletus, Paul sent to Ephesus for the elders of the church. When they arrived, he said to them, "You know how I lived the whole time I was with you. From the first day I came into the province of Asia. I served the Lord with great humility and with tears. Although I was severely tested by the plots of the Jews. You know that I have not hesitated to preach anything that would be helpful to you, but have taught you publicly and from the house to house. I have declared to both Jews and Greeks that they may turn to God in repentance and have faith in our Lord Jesus Christ. And now, compelled by the Spirit, I am going to Jerusalem, not knowing what will happen to me there. I only know that in every city the Holy Spirit warns me that the prison and hardship are facing me. However, I consider myself worth nothing to me, if only I may finish the race and complete the task that Lord Jesus Christ has given to me, and the task to testify the gospel of God's grace. Now I know that none of you among whom I have gone about preaching the kingdom will ever see me again. Therefore I declare to you today that I am innocent of the blood of all men, for I have not hesitated to proclaim to you the whole will of God. Keep watch over yourself at all the flocks of which the Holy Spirit has made you overseers. Be shepherds of the church of God, which he has brought with his own blood. I know that after I leave, savage wolves will come in among you and will not spare the flock. Even from your own number men will arise and distort the truth order to draw away disciples after them. So be on guard. Remember that the 3 years I never stopped warning each of you night and day with the tears. Now I commit you to God and the word of his grace, which can build you up and give you an inheritance among all those who have been sanctified. I have not coveted anyone's silver or gold or clothing. You yourself know that these hands of mine have supplied my own needs and the needs of my companions. In everything I did, I showed you that by the kind of hard work we must help the weak, remembering the word of the Lord Jesus Christ. He himself said that it is more blessed to give than to receive. When he had said this, he knelt down and all of them and prayed. And they all wept as they embraced him and kissed him. What grieved them most was his statement that they would never see his face again. Then they accompanied him to the ship. पण या भागमध्ये आपण इथे बघतो एफेससला ते चर्च एल्डर्स किंवा वडील लोक आहे किंवा ले लीडर, आजच्या काळामध्ये ले लीडर बोलतात ते लोक. एल्डर्स म्हणजे ते बिशप पण बोलू शकतात, ले लीडर पण बोलू शकतात, की चर्चचे आगेवान लीडर्स याला पण बोलू शकतात. आणि त्या लोकांबरोबर तो वार्तालाप करत आहे पॉल, आणि त्यांनी चर्चमधल्या लोकांना सांगत आहे प्रियानो, तो बोलत आहे प्रियानो की पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत ते एशियाच्या जे प्रॉव्हिन्स आहे त्याच्यामध्ये मी देवाची खास करून प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा नम्रतेने आणि अश्रूने केलेली आहे, रडून
प्रार्थना करून विनंत्या करून सगळं काय तरी खूप त्रास घेऊन मी देवाची सेवा केलेली आहे. त्यामध्ये आपण तो बोलतोय की यहुदी लोकांनी खूप सारे असे योजना बनवली की मला मारून टाकावं, प्लॉट बनवला मला मारून टाकावं, आणि तरी मी काही हेजिटेट केलेलं नाही. मला कुठल्या प्रकारचं मला भय वाटला नाही, तरी मी सुवार्थ गाजवत गेलेलो आहे. मी तुमच्या शिक्षण मी तुम्हाला रात्रंदिवस मी केलेलं आहे. आणि फक्त यहुदी लोकांना नव्हे परंतु ग्रीक लोकांना पण मी सुवार्थ पब्लिकली गाजवलेली आहे, जेणेकरून लोक पश्चाताप हृदय देवाकडे त्यांनी वळावं आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार त्यांनी करावा. पॉल बोलत आहे की आता पवित्र आत्मा मला प्रेरणा देत आहे की मला यरूशलेमला परत जायचं आहे, आणि मला माहीत नाही तिकडे माझा काय होणार आहे, ते मला सुद्धा माहीत नाही, परंतु मला पवित्र आत्मा मला ते घेऊन जात आहे. आणि मला ते ठाऊक आहे की मला खूप सारं दुःख सहन करावं लागणार आहे, जेलमध्ये मला पुरणार आहे, आणि ते सगळं मला ते फेस करावं लागणार आहे, ते मला ते सगळं सहन करावं लागणार आहे, असं तो पॉल बोलतोय. आणि पॉल बोलतोय की माझ्या जीवन की माझं आयुष्य हे काहीच नाही, माय लाईफ इज नथिंग. आणि माझा एक आशा मला आहे की हे जे मी रेस किंवा हे शर्यंत मी सुरू केलेली आहे ते टास्क मी कंप्लीट करावं, जे प्रभू येशू ख्रिस्तानी सुवार्थ गाजवण्यासाठी मला जे हे जबाबदारी दिलेली आहे लोकांपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्थ गाजवणे, ते सफळ होईल. that I will able to complete the task given by our Lord Jesus Christ. आणि तो बोलत आहे की हे प्रभू ची सुवार्ता जे कृपाची जे सुवार्ता मी गाजवत आहे ते पूर्ण होईल. आणि प्रियानो नंतर तो ते एफएसएसचे जे चर्चचे एल्डर्स बोला किंवा त्यांना लीडर्स बोला, चर्चचे लीडर्स बोला, बिशप बोला की ले लीडर बोला, ते सगळ्यांना तो प्रोत्साहन देत आणि तो सांगत आहे की तुम्ही चांगले असे मेढपाळ व्हा, बी अ गुड शेफर्ड, आणि स्वतःची तुम्ही काळजी घ्या. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जे मंडळी आहे त्याला तुम्ही दृढ करा, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच्या रक्ताद्वारे हे विकत घेतलेली आहे. लॉर्ड जीसस क्राइस्ट हॅज ब्रॉट हिज चर्च बाय हिज पेइंग द प्राइस ऑफ हिज ओन ब्लड, असं तो सांगत आहे. आणि प्रियानो पुढे तो एक कडू सत्य बिटर ट्रूथ त्यांना सांगत आहे की मी तुम्हाला लांडग्यामध्ये तुम्हाला मी सोडून जात आहे, की खूप लोक तुम्हाला डिस्ट्रॉय करणार आहे. तुमच्यामधलेच तुम्ही लोक ते असे लांडगेसारखे ते उभे राहणार आहे आणि जे देवाच्या सत्तेमधून तुम्हाला ते डिस्टर्ब करणार आहे, डिस्टॉर्ट करणार आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही सावध राहा. आणि तो बोलतोय की मी तुमच्या बरोबर 3 वर्ष मी राहिलेलो आहे, आणि त्या रात्रंदिवस मी तुम्हाला ते वॉर्निंग दिलेली आहे, मी तुम्हाला सावध केलेलं आहे. आणि तुम्ही प्रभूच्या कृपेमध्ये आणि त्याच्या वचनमध्ये दृढ व्हा आणि स्वतःला तुम्ही बिल्ड करा, स्वतःला आणि दुसऱ्या लोकांना करा. आणि तो पुढे तो सांगत आहे की मी कोणाचं धन किंवा मी कोणाचे सोना चांदी किंवा कपडे मी कोणाकडून घेतले नाही, उलट मी माझी सोय मी स्वतः केलेली आहे. माझ्याबरोबर माझे मित्र आहे, विश्वासू लोक आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शिष्य आहे दुसरे, ते सर्वांच्या मी सर्वांची काळजी घेतली आणि सर्वांच्या पुरवठा मी केलेला आहे, मी सोय त्यांना केलेली आहे, आणि ते तुम्हाला माहीत आहे. आणि तो पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शिक्षण आहे ते त्यांना आठवण करून देत आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः बोलले की इट इज गुड टू गिव्ह दॅन टू रिसीव्ह. आपण लोकांना द्यावं, प्राप्त करून घ्यावा, त्याच्या बदलामध्ये आपण लोकांना काहीतरी देऊ, असे गरजेच्या लोकांना मदत करावी, आपण काहीतरी त्यांच्या गरजेचा पुरवठा करावा. हेच ख्रिस्तानी शिकवलेला प्रेम आहे आणि ते मी केलेलं आहे. तुम्ही पण असं करत जा, असं तो प्रोत्साहन त्या एफएसएसच्या चर्चच्या एल्डर्सला आपण बघतो की प्रियानो पॉल देत आहे प्रियानो. आणि प्रियानो नंतर एकदा आपण बघतो की हे सर्व जे सांगायचं होतं, जे फेअरवेल स्पीच द्यायची होती ते समाप्त झाली, तेव्हा सर्व लोक तिथे गुडघे टेकून प्रार्थना करायला लागलेले आहे. ते रडून
प्रभूची प्रार्थना करायला लागलेले आहे. आणि जेव्हा प्रार्थना संपली तेव्हा त्या लोकांनी पॉलला मिठी मारलेली आहे. कोणी लोकांनी प्रेमेमध्ये त्याला किस केलेलं आहे आणि खूप त्यांना प्रेम केलेलं आहे, कारण त्यांनी एक स्टेटमेंट दिलेली की मी आतापासून माझ्या फेस तुम्हाला कधीच दिसणार नाही. यू विल नॉट बी एबल टू सी माय फेस अगेन. आता तो मरण पावणार आहे असं काहीतरी त्यांनी साईन त्यांना दिलेली. आणि ते त्यांना खूप दुःख वाटलेलं की आता पॉलला आम्हाला बघायला मिळणार नाही. आणि ते लोक खूप असं ते दुःखी झाले. आणि त्यांना जे शिक्षण दिलेलं प्रभूमध्ये त्यांची वाढ केलेली, त्यांच्यासाठी त्यांना ते आनंद होता. आणि ते सर्व लोक त्याला शिपपर्यंत ते सोडायला आले. आणि प्रियानो, इथे आपण बघतो की प्रभूच्या सेवक आहे प्रियानो, सर्व काही त्याला दुःख सहन करायचं होतं. प्रियानो, आपल्याला पॉलच्या जीवनापासून आपल्याला खूप शिकायची गरज आहे. तो किती नम्र होतं, विश्वास होतं, सगळं त्रास सहन करून घेतला. कधीच त्यांनी प्रार्थना केली नाही की प्रभू मला तू चांगला दे, मला तू सुखी कर, आनंदी कर, निरोगी कर. परंतु सर्व काही त्रास सहन करण्यासाठी तो स्वतःला तयार करण्यासाठी तो प्रार्थना करत होता प्रियानो. आणि शेवटपर्यंत तो विश्वासू राहिला. प्रभू करो की आजचा बायबल स्टडीचा आशीर्वाद आपल्या सर्वांना लाभो. आपण प्रार्थना करू. पवित्र सन्निधीस परमेश्वर पित्या, प्रभू आजच्या बुधवारच्या बायबल स्टडीसाठी प्रभू आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रभू पॉलच्या जीवन आणि विश्वास आणि त्याच्या सेवेद्वारा प्रभू आम्हाला खूप शिकायला प्राप्त झालेलं आहे. प्रभू आम्ही खूप स्वार्थीपणे जीवन जगतोय, परंतु प्रभू आम्ही निस्वार्थपणे प्रभू पॉलच्या जीवनासारखं प्रभू आम्ही जीवन जगावं असं तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर प्रभू. आणि प्रभू असंच प्रभू तुझ्या वचनमध्ये आम्हाला दृढ कर. आणि प्रभू आम्हाला तुझा मार्गामध्ये तुझ्या गौरवासाठी चालव प्रभू. प्रभू सर्व काही मान महिमा तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. पण आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थनामध्ये जॉईन हो. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छाप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तुमचे अपराध तू क्षमा कर. आम्हाला परिशुद्ध आणू नकोस, पर आम्हाला सर्व वाईटापासून सोडव. कारण की राज्य, पराक्रम आणि महिमा सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बाबाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता आता आणि सर्वदा आपल्या सर्व प्रियजनांबरोबर राहो. आमेन. प्रियानो, प्रेज द लॉर्ड अँड गॉड बी विथ यू.